जय शिवराय. तर आज आपण शिवजयंतीवर टॉप क्रिएटिव्ह आणि टॉप सिनेमॅटिक ट्युटोरियल आणले. नक्कीच दोन्ही डिझाईन एकदम इंटरेस्टिंग आणि अट्रॅक्टिव्ह आहेत. प्रॉपर तुम्ही तो पुढे बघू शकालाय. तर या बाबतीत नक्कीच आपण डीपमध्ये सगळ्या गोष्टी स्टेप वाईज लेअर वाईज सांगितल्यात आपल्या फोटोशॉपमध्ये. ह्याची आपण PLP पण दिल्या, एडिटेबल PHD दिल्या, प्लस एक्स्ट्रा मटेरियल पण दिले. चांगल्या प्रकारे काय यूज करा आणि छान अशी डिझाईन बनवा. बाकी लवकरच ग्रुप बॅनर पण आपल्या शिवजयंती या थीमवर येणार आहे. बाकी अजून कोणकोणती थीम पाहिजेत आपल्या शिवजयंतीवर नक्कीच तेही नक्कीच लवकरात लवकर कमेंट करून कळवा. बाकी भरपूर प्रेम द्याला ट्युटोरियलला, असं ढीक प्रेम द्या. जर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो केलं तर लवकर लवकर फॉलो करा. तिथल्या पोस्ट बघा, आवडलं तर नक्कीच लाईक करा. तिथल्या ब्रॉडकास्ट चॅनलला पण जॉईन होऊ शकताय. बाकी आपल्या टेलिग्रामला पण जॉईन व्हा. तिथं मटेरियल अपडेट्स आपण देणार आहे भरपूर इथनं पुढं अजून शिवजयंती त्या थीममध्ये. आणि आपल्या ह्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. तर भावांनो, आत्ता सध्या तरी एकच क्लास आपला अवेलेबल आहे मोबाईलचा, तो म्हणजे 1500 रुपयाचा. तर रेकॉर्डेड क्लास भेटतोय, एक व्हिडिओ 1.5 तासाचा. असं त्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट मटेरियल ॲप्स सगळं भेटेल. बेसिक टू ॲडव्हान्स डिझाईन, बेसिक टू ॲडव्हान्स कॅलिग्राफी, बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टीचा सिक्वेन्स आहे या मोबाईल क्लासमधला. ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे ते नक्कीच हा मोबाईलचा क्लास करू शकतात. यात ऑल टाईप म्हणजे जसं की ॲप्स आहेत, जसं की फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फानेट पेंटर, लाईट रूम, व्हिडिओ एडिटिंगच्या काही ॲप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत, भरपूर डीप आहे. तर हा 1500चा क्लास आहे. वर तुम्हाला नंबर सेलवर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलात. राहिला विषय PC बॅच यांच्यासाठीचं. तर ऑनलाईन आपली PCची आणि ऑफलाईन बॅच जी काय PCची आहे, आता ऑनलाईन येत्या 5-7 दिवसातच आपली बॅच लॉन्च होणार आहे. ऑफलाईन जरा आपण वेळ घेणार आहे प्रॉपर. ऑफलाईन ती जरा लेट अनाऊन्स असत्या, जरा 4-5 दिवस पुढंच फक्त. बाकी काय लई जास्त पुढं जाणार नाही, काळजी करू नका. तर या येत्या 7 ते 10 दिवसात आपले दोन्ही बॅचेस लॉन्च होतील. जे कोणी इच्छुक आहे त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा. कारण का विषय काय होतोय, तुम्ही लेट ॲडमिशन करायचा आणि सीट फुल झालेल्या असतात. मग एकदा सीट बुक झाल्या की एक्स्ट्रा आपण ॲडमिशन घेऊ शकत नाही. त्यामुळे बॅच लॉन्च झाल्या नक्कीच ॲडमिशन डन करून ठेवत चला, सीट बुक करा, जेणेकरून पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाही. तर आत्तापर्यंतच्या जेवढ्या काही बॅचेस झाल्या त्याला तुम्ही अनलिमिटेड भरमसाठ, म्हणजेच ऑनलाईन असू देल, ऑफलाईन असू देल, मोबाईलचे पण असू देल, भरपूर प्रेम दिलात. त्याबद्दल खूप खूप आभार. असंच प्रेम राहू देईल. तर चला, तर फायनली आपण बघूयात आजची संपूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट. काय शंका, काय अडचण असेल तर नक्कीच कमेंट कळवा. आणि जय शिवराय कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय. चला आपण आता सुरुवात करूयात. फाईल, न्यू. त्यानंतर इथं आपण आता कॅनव्हास घेऊ शकतोय, किंवा आपल्याला डायरेक्ट मटेरियलमध्ये काही गोष्टी दिल्यात त्या नक्कीच चेक जाऊन करा तुम्ही. चला, पहिला आपला भाग दिला आपण प्रॉपर बघू शकता, हा पाळण्याचा, जो आपल्या महाराजांचा ओरिजिनल पाळणा आहे प्रॉपर. आता इथं बघायला गेलं तर याची 4x5 साईज होत्या प्रॉपर. नक्कीच तुम्ही टाकला तर तुम्हाला कळेल. पण जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर नक्कीच फाईल न्यूमधनं 4x5 500 रेझोल्यूशन असा तुम्ही कॅनव्हास घ्या. ही बेस्ट अशी इंस्टाग्रामला साईज फिट होत्या. त्यानंतर मग तुम्ही डिझाईन करू शकता. मग आपण गोष्ट ड्रॅग ड्रॉप करून घेऊया तिकडे. सेटअप केला. ओके, आता गोष्टी नीट बघा. आपली रॉ इमेज आपण घेतल्या, इथं कोणत्याही प्रकारचा इफेक्ट त्यांनी मारलेला नाही आहे. तर फाईल, प्लेस इमडेड. पुढील गोष्ट, पहिला आपला भाग आपण ॲड केला आहे वर स्पॉटलाईट. स्पॉटलाईट तुम्ही नॉर्मल लेवलला लेन्स फ्लेअर किंवा स्पॉटलाईट सर्च केला तरी येऊन दिले. याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आपल्याला. स्क्रीन करा, बेस्ट आपला भाग येईल. कारण का वरनं ऑलरेडी लाईट यायला दिसते. आता आपण अजून आपल्याला पाहिजे तशी लाईट आपण ॲडजस्ट केली. तर त्यानंतर आपली महाराजांची पीक आहे. महाराजांची पीक आपण घेतली. त्यानंतर पुढील गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या भिंतीवर आपण जरा सजावटी थीममध्ये प्रॉपर आता फुलांचा भाग घेतला आहे आपण, चांगल्या प्रकारे अट्रॅक्टिव्ह. नंतर इथं वर आपण वरनं अशी पुष्प पडतात असं दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. बॅक साईडला पण एकदम कमी लो फ्लेममध्ये, कारण का तिथे लाईट नाही आहे त्यामुळे आपण तो जरा लो घेतला आहे. म्हणजे एक प्रकारे ऑपॅसिटी त्याची कमी केल्या. इथनं ऑपॅसिटी कमी करू शकता तुम्ही, ऑपॅसिटी किंवा फील त्या लेअरची. त्यानंतर इकडं आपण घेतलंय बघा भिंतीवर इकडच्या, म्हणजे 3-4 साईडला आपण ह्या फ्लॉवर सेक्शनचा भाग घेतला, जेणेकरून ते अट्रॅक्टिव्ह सजावट केलेलं असं वाटेल त्यामुळे. बाकी वरचा भाग आपण घेतलाय फ्लॅग सेक्शनचा, म्हणजे पडदा तुम्ही म्हणू शकताय. त्यानंतर इथं आता आपला पाळणा घेतला, म्हणजे महाराजांना बॅक साईडला घालायचं होतं त्या पाळण्याच्या, म्हणजे संपूर्ण फॅमिलीला. त्यामुळं आपण पुढं पाळणा हा घेतलाय. त्यानंतर वरनं आपण रिफ्लेक्शन ॲड केलं. याचा ब्लेंड मोड चेंज, कलर डॉच करा.
किंवा स्क्रीन करा, बेस्ट असा रिझल्ट येईल. स्क्रीन बेस्ट रिझल्ट आहे, एकदम परफेक्ट. त्यानंतर इथं आपण रिफ्लेक्शन मारले, अतिशय सुंदर प्रकारे लेन्स प्लेअरचं रिफ्लेक्शन आहे, किंवा याला तुम्ही स्पॉटलाईट असं म्हणू शकताय. इथं स्क्रीन ब्लेंड मोड करा, अजून छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल. इथं आता आपण फ्लेम ॲड केल्या मशालची. इथं आपली मशाल आहे. आता जी काय फ्लेममध्ये आपल्याला ब्लेंड मोड चेंज करायचा आहे स्क्रीन. आता ही जरा वर झाले, बरोबर सेटअप करूया. डन. इकडचा भाग फ्लेमचा, याचा ब्लेंड मोड स्क्रीन केल्यामुळे आपला ब्लॅक कलर जो आहे तो निघून जातोय. फाईल प्लेस इमडेड, इकडं आपण घेऊयात मशाल. ही परफेक्ट ॲड झाल्या. तरी पण जर इकडे तिकडे झाला असेल तर नक्कीच आपण गोष्टी सेटअप करूया चांगल्या प्रकारे. डन. त्यानंतर फाईल प्लेस इमडेड. त्यानंतर मग जर आपला काय आपण जे काय आपल्या स्पार्कलर्स किंवा एक प्रकारे थिनग्या असतात तर त्या लेवलला आपण दाखवले. लय मोठा झाला असेल तर जरा त्याला कमी करा, पण ओके विषय. इकडं पण त्याच लेवलला. हा जरा पुढचा भाग आहे आणि तो जरा मागचा भाग आहे, त्यामुळे त्या लेवलला आपण तसा भाग सेटअप केला. त्यानंतर आता आपला शॅडो महाराजांचा जे काय सेक्शन आहे नेमचा, शिवजयंती, जेव्हा आपण टेक्स्ट इफेक्टवर प्रॉपर टोटल आणू एकदम डीप अँड डिटेल्स सोप्या पद्धतीनं. त्यानंतर आता हे सगळे जे काही सेक्शन आहे, टेक्स्ट इफेक्ट नाही पण निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा, हे सगळे एडिटेबल आहे. एडिटेबल PNGमध्ये नक्कीच चेक करा. बाकी मोबाईलचे जे आहेत तिने नक्कीच आपल्या फोटोपॅमध्ये ओपन करून ट्राय करू शकता. हा पण भाग एडिटेबल आहे डायलॉगचा. चेंज करणार असेल तर चेंज करू शकता. तिथं आउटरो ग्लो मारला जेणेकरून स्टेबल व्हावं यासाठी. तर या थीममध्ये आपली झाली नॉर्मल थीमची इमेज. याला आता आपण इफेक्ट्स मारूया. द्या सिलेक्टिव्ह कलरमधला पहिला आपला भाग सेटअप केला. बघू शकता कसला ग्लो याला, एकदम बेस्ट मधला बेस्ट. पर्सनली एवढा आवडला. त्यानंतर आता येलो, अतिशय सुंदर बेस्ट. त्यानंतर काय ग्रीन कलर जरा साडीचा आहे फक्त, तो जराच लेवलला आपण परफेक्ट जराच ॲडजस्ट करूयात. सगळ्यात मेन ॲडजस्ट करायचा कलर आहे तो म्हणजे व्हाईट, न्यूट्रल आणि ब्लॅक्स. एकदम बेस्ट होतो सेटअप. व्हाईटच ठेवा. पहिलं जे तीन आहेत ते कलर आहेत प्रॉपर, आणि जो काय लास्ट आहे तो ब्राईटनेस तुम्ही म्हणू शकता त्या कलरचा. आता न्यूट्रल हा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो, कारण का हा मिडटोन असतोय. आपल्या इमेजमध्ये 70% हा मिडटोन असतोय, 20% शाळा आणि 20% हायलाईट अशा थीममध्ये असते. एकदम कडक लुकअप याला बघा, मला पर्सनली आवडालाय. ब्लॅक्स कोणत्या टोनमध्ये करणार आहे बघा. बास एकदम नाद खोळा रिफ्लेक्शन आले. आता जे काय डार्क डिझाईन कशी बघायची, बाहेर राईट क्लिक मारायचं, सिलेक्टला टाकायचं आणि व्हाईट करून घ्यायची. ह्याला अशी बघायची डिझाईन, एकदम क्लास डिझाईन झाल्या बघा. त्यानंतर एक्सपोजर जरा आपण कमी करूया त्याचं, अतिशय बेस्ट आणि सुंदर. अजून काय पाहिजे, एकदम पेस्ट. त्यानंतर जरा फोटो फिल्टर लावूया. झालं की डन, मग डन. ओके. तर रावगच खाली ओके. 3 झाली आपली फायनल डिझाईन. कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा, आणि जय शिवरायाला कमेंट करायला विसरायचं नाही. पुढची डिझाईन आपली ही एक प्रकारे सिनेमॅटिक आहे. पुढची आपली जरा क्रिएटिव्ह लेवलला आहे, त्यामुळं ती नक्कीच जरा चेकआउट करा. चला, फाईल प्लेस इमडेड. पहिला आपलं बॅकग्राऊंड अतिशय सुंदर. याला आपण जरा ग्रॅडियंट स्टाईल किंवा नॉर्मल स्टाईल म्हणू शकताय. दुसरा भाग आहे आपला रेट्रो थीममध्ये ॲड केला. याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आपला. कलर डॉज, फिल 0, हळूहळू हळूहळू वाढवते, जरा जरी दिसलं तरी बास आहे. फाईल प्लेस इमडेड. त्यानंतर इथं पण प्रॉपर तोच भाग, कलर डॉज, फिल 0, जरा जरा सेटअप करायचं. जरा जरी रिफ्लेक्शन झाला, हाफ टोन इफेक्ट आहे तो चांगल्या प्रकारे दिसला नाही तर तुम्हाला झूम करून दाखवतो. 2 मिनिट द्या. हाय का हाफ टोन इफेक्ट आहे हा, आणि तो नेक्स्ट लेवल नेतो आपल्या डिझाईनला. जरा आपण यामध्ये ट्रॅडिशनल पॅटर्न ॲड केला आहे.
याला पॅटर्न म्हणतात. पॅटर्न कशाला म्हणायचं, जी गोष्ट रिपीट सारखी सारखी वाल्या त्याला म्हणायचं पॅटर्न. मग संपूर्ण बॅकग्राऊंड भरून असेल तर ते पॅटर्नच आहे. आपण स्वतः पॅटर्न तयार पण करू शकतोय, फोटोशॉपमध्ये पण अवेलेबल आहे, किंवा तयार घेऊ पण शकता बाहेरनं, काय अडचण नाही. छोट्याच आपल्या इमेजचा एक बॉक्स एवढी जरी सेट केली की तिचीच कॉपी 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 मारून आपण पॅटर्न चांगल्या प्रकारे, फक्त त्याला फ्लिप हॉरिझॉन्टल फ्लिप व्हर्टिकल करायला लागणार. जर बाजू समान नसल्या तर, बाजू समान असेल तर काही विषय येत नाही. चला, मध्ये रिफ्लेक्शन आपण ॲड केलं आहे. याचा ब्लेंड मोड कलर डॉच किंवा स्क्रीन करा ना, स्क्रीन बास आहे. त्यानंतर आपल्या महाराजांचा शॅडो आहे आपला एकदम बेस्ट असा. त्यानंतर इथं आपली नक्षी कलर डॉटचा ब्लेंड मोड ठेवून किंवा अजून दुसरं करून बघा, एकदम युनिक लेवलला हा ओके दिसायला आहे. ओव्हरली लय ओव्हर कराय नको. जरा मावळ्यांचा आपला इमेज आहे, मल्टिप्लाय ओके आहे, नाहीतर मग तुम्ही तो ओव्हरली पण बेस्ट दिसा. इथं जरा आपण टेक्स्टिंग घेतलंय, कलर डॉट आपण त्याचा ब्लेंड मोड केला, डन. महाराज आता आपलं ऑलरेडी आपण जरा स्मूथिंग बिथिंग ओके आहे, इफेक्ट ओके काय माहिती, त्यामुळे काय अडचण नाही. आपला शिवनेरी जरा युनिक असा हा किल्ला आहे बघा, म्हणजे इमेज एकदम बेस्ट आणि मला पर्सनली आवडलेली, खतरनाक छान, मला म्हणजे महाराजांच्याच कृपेने भेटली. किल्ल्याला आपण जरा फुलाचा भाग लावला, जरा सजावट मगाच्या प्रमाणे. त्यानंतर पुढे आपले आपण फॅमिलीचा पिक घेतलाय, तो पण बेस्ट आहे. जे आपला सर्क्युलर भाग किंवा तुम्ही शेपनं घेऊ शकताय. त्याला आपली मंडला आर्ट कलर डॉच, त्याला आपण कलर डॉच तीन करणार असेल तर करू शकता, किंवा राहू दे. याचा फक्त वरच्याचा जो काही फील आहे, फील तो फक्त आपल्याला डाऊन करायचा सगळा, आणि हळूहळू जरा सेट करा, बास, बाकी काय नाही. बाकी महाराजांचा संपूर्ण हा भाग. त्यानंतर फाईल प्लेस इमडेड. त्यानंतर आता खालनं आपण लावले जरा ग्रेडियंट कसं लावायचा, हे ग्रेडियंट घ्यायचा, इथं जायचं म्हणजे ग्रेडियंट बारला जायचं, बेसिकमध्ये पीएनजी ग्रेडियंट घ्यायचा, तुम्हाला जो कलर पाहिजे तो आल्ट होल्ड करून पिक करायचा, एक एक्स्ट्रा लेअर घ्यायला पाहिजे, आणि शिफ्ट होल्ड करून आता इथं लिनियर ग्रेडियंटला नॉर्मल 100, डायथरला चेक आणि ट्रान्सपरन्सीला चेक, जो तुम्ही इथं कलर ठेवचेला आल्ट होल्ड करून पिक केला की तो कलर तुमचा असा बसतोय कडक लेवलला, काय आलं का. शिफ्ट होल्ड करून मारायचा, स्ट्रेट लाईनला बसतोय कडकमध्ये. बॅकचा भाग आहे इकडचा फुलांचा. फाईल प्लेस इमडेड. त्यानंतर आपण इथं जर आपला डायलॉग थीम घेतला, छान आहे हा आपला, एडिटेबलीला चेक करा. तो खालचा भाग आहे, याला आपण जरा ओढून खाली, ही स्ट्रीप आहे एंडची, बेस्ट दिसते, परफेक्ट. पर आपला डायलॉग थीम, हे आपला याचा ब्लेंड मोड चेंज, कलर डॉच, कॉपी मारून पण घ्या जर लईच लो येत असेल तर. त्यानंतर आपला हा भाग, त्यानंतर फाईल प्लेस इमडेड, निमित्त हार्दिक शुभेच्छा. ह्या थीममध्ये आपली ही पण कन्सेप्ट आहे, कशी वाटली नक्कीच कळवा. चला, याला पण आपण सिलेक्टिव्ह कलर जरा लास्ट 3च कलर ॲडजस्ट करा. पहिला जिथं व्हाईट कलर तिथं नक्कीच करा. तर दोन्ही डिझाईन जरा डार्क थीममध्ये आहे, त्यामुळे व्हाईट कलर यामध्ये हेवी एवढा नसणार आहे जेवढा ब्लॅक कलर असेल. न्यूट्रलला सेटअप करू द्या, अतिशय बेस्ट आणि कलरफुल आपली इमेज झालेली आहे. आणि ब्लॅक सेक्शन लास्टचा, डन. तरी झाली फायनल इमेज. दोन्ही कशा वाटल्या नक्कीच कळवा. बेस्ट सिनेमॅटिक, बेस्ट क्रिएटिव्ह. नक्कीच जय शिवराय कमेंट करायला विसरायचं नाही. ज्यांना कोणाला क्लास पाहिजे आहे ते नक्कीच वर तुम्हाला नंबर आल्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. बाकी आजच्या ट्युटोरियलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि नवीन असला तर आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब पण करा. बाकी भेटावं लवकरच आपण एकदम चांगल्या विषयात नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, टेक प्रेम, बाय, धन्यवाद.